विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेचं जे आलेलं अपडेट आहे 10 सप्टेंबर 2024 रोजीचं त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी 10वी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यात आलेली आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. BMCची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती 21 ऑगस्ट 2024 रोजी, तर त्याच्यासाठी अर्ज करायची शेवटची तारीख होती 9 सप्टेंबर 2024 रोजी. परंतु बऱ्याचशा उमेदवारांना जी प्रथम प्रयत्नात जी अट होती, तर त्या अटीमुळे बऱ्याचशा उमेदवारांना अर्ज करता आले नाहीत. तर त्यांच्यासाठी बऱ्याचशा अकॅडमीवाल्यांनी तसेच बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर ते अट रद्द करण्यात आलेली आहे. आता बऱ्याचशा उमेदवारांना जे अर्ज भरता येत नव्हते प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असल्याच्या कारणामुळे, तर ते उमेदवार अर्ज करू शकतील. त्याच्यासाठी त्यांना अर्ज करण्यासाठीची 10 दिवसाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तसेच विविध स्तरावर आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाचा निर्णय जो आहे त्याच्या संदर्भातलं पण डिटेल देण्यात आलेलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीच्या पदाचं नाव आहे लिपिक. संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता लागू होती. तथापि त्यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरावरून करण्यात आली होती. त्यावरून सकारात्मक निर्णय घेत बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या 15 दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 1846 पदांसाठीचे कार्यकारी सहाय्यक म्हणजे पदाचं नाव आहे लिपिक. या पदाचंच आता नवीन नाव झालेलं आहे कार्यकारी सहाय्यक. या पदासाठीची ही भरती प्रक्रियेची जाहिरात 20 ऑगस्ट 2024 पासून प्रसिद्ध झाली होती. अर्ज करायची शेवटची तारीख मी सांगितलीच आहे त्याप्रमाणे 9 सप्टेंबर 2024 होती. ज्या उमेदवारांना अर्ज करता येत नव्हते त्यांना आता अर्ज करता येणार आहेत. तर त्यांना जे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम उत्तीर्णात म्हणजे प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा. असा प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावा. हे जे अट होते त्यात रद्द करण्यात आलेले आहेत. शैक्षणिक अर्हतेत प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करून त्याच्यामध्ये फक्त तुम्ही पात्रता असावे 10वी आणि ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. हे जे BMCचे जे आयुक्त आहेत तथा प्रशासकीय श्री भूषण गगराणी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेले आदेश आहेत. त्याच्यानुसार ही प्रक्रियामध्ये बदल करण्यात आलेले आहेत. तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. ज्या उमेदवाराने BMCचा अर्ज केलेला आहे त्यांना सांगू इच्छिते की आपल्या चॅनलवर BMC रिलेटेड सर्व प्रश्नांच्या उत्तराचा एक डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर एकदा पाहून घ्या. आणि ज्यांनी अर्ज करायचा आहे, ज्यांना नवीन अर्ज करायचा आहे, तर त्यांचा लवकरात लवकर वेबसाईट सुरू करण्यात येईल आणि तेव्हा त्यांना अर्ज करता येणार आहे. तर त्याच्या संदर्भातली माहिती हवी असेल, अर्ज कधी सुरू होणार आहे अर्ज प्रक्रिया, तर त्याच्या संदर्भातली माहिती पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात. तसेच आपलं हे जे व्हिडिओ आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथे तुम्हाला अपडेटेड माहिती दिली जाईल. तर हे होतं BMCचं आलेलं जे परिपत्रक आहे 10 सप्टेंबर 2024 रोजीचं. तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा व अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.